देतें च अनुपगम्म शीलवा दर्शनेन संपन्नो। आज पूज्य भदंत सच्चक जी महाथेरो उनके द्वारा आप लोगों को पुण्य अर्जन के लिए, धर्म के क्षेत्र में आगे बढ़ाने के लिए, आपके जीवन को सुखमय बनाने के लिए यह जो कार्यक्रम उपोषद का और संगदान का कार्यक्रम रखा, वो बहुत ही पुण्य का दिन है, क्योंकि आज भाद्रपक्ष की पूर्णिमा है और भाद्रपद की पूर्णिमा के दिन जब भगवान एकांत में वर्षावास के लिए कौशाम्बी से पारलेक वन में गए तो उनकी सेवा में एक हाथी रहता था। तो हाथी को देखकर वहाँ जंगल में एक बंदर भी था। बंदर के अंदर प्रेरणा जगी, क्योंकि हाथी हर प्रकार से भगवान की सेवा करते थे, हर प्रकार से जो उनको आवश्यकता लगती सारी आवश्यकताओं को पूरी करते थे, जैसे कोई एक सेवक करता है। उसी प्रकार तो बंदर के मन में भी पुण्य कर्म करने की भावना पैदा हुई और पुण्य कर्म के लिए उसने एक पेड़ पर शहद देखा, शहद का छत्ता, उसे तोड़कर वह आज के दिन पूर्णिमा के दिन भगवान को देता है। भगवान उसको देखते हैं छत्ते को, तो उसमें मक्खियाँ थीं, उनके अंडे वगैरह थे। तो भगवान ने देखा, लिया नहीं। बंदर ने समझ लिया कि कोई कारण है, तब वह पुनः उन सभी अंडों को, मक्खियों के अंडों को, मक्खियों को उठाता है, तब दान करता है। तो यही भाद्रपक्ष की पूर्णिमा थी और दान करने के बाद में वह उछलता हुआ, प्रसन्न मन से उछलता हुआ जाता है। थोड़ी चूक होती है और एक लकड़ी को पकड़ता है, वो लकड़ी सूखी होती है, गिर पड़ता है और एक लकड़ी के ठूंठ पर गिर कर मर जाता है और वह त्रांतिक देवलोक में पैदा होता है। वो आज ही का दिन था। उपोषद कितना कल्याणकारी होता, भगवान बुद्ध ने विभिन्न प्रकार से बहुत सारे गाथाओं के माध्यम से समझाने का काम किया। पूरे दिन का उपोषद अनंत कल्याणकारी होता है। उपोषद पालन करने वाले कभी नीचे को नहीं जाते, हमेशा ऊपर को जाते हैं। मनुष्य से ऊपर की गति को जाते, नीचे नहीं जाते। भगवान बुद्ध के समय में ऐसी एक घटना है कि अनाथ पिंडक सेठ के यहाँ एक मजदूर कहीं बाहर से काम करने आता है और अनाथ पिंडक के सेठ के यहाँ ऐसा विधान था कि जो भी उपोषद का दिन होता था, परिवार के सभी लोग उपोषद रखते थे, बच्चे सहित छोटे छोटे बच्चे, दूध पीने वाले बच्चों को भी उपोषद रखा जाता था। तो इस प्रकार जब उपोषद का दिन आता, सभी उपोषद रखते। वह नया मजदूर था, वह सुबह सुबह काम पर निकल गया। उस समय सभी लोगों ने उपोषद ले लिया और भोजन करने का था, वो भोजन कर लिया समय से, जो होता विकाल से पहले। और उस मजदूर के लिए वह कुछ भोजन बचा के रख दिया कि जिससे वो आएगा तो खा लेगा। वह खेत पर काम पर गया, काम करते करते वह दोपहर के बाद में लौट के आया। तो जब भोजनशाला में जाता है तो उससे रसोइया कहता है कि हाथ मुंह धो लो, आपके लिए भोजन तैयार रखा हुआ है। तब वो हाथ मुंह धो के आता है भोजनशाला में। वहाँ देखता है कि पहले बहुत सारे लोग भोजन के समय में जमा होते थे, आज पूरा भोजनशाला खाली है। किस कारण से, कारण क्या है? तब वह रसोइये से कारण पूछता है कि आज उपोषद का दिन है, सभी लोगों ने उपोषद लिया है, सब ने बेकाल से पहले भोजन कर लिया, अब आप थे नहीं इसलिए आपको भोजन निकाल के रखा है। तब वो सोचता है मजदूर कि मैं शीलवानों के बीच में दुश्शील होकर कैसे रहूं? सबने उपोषद रखा है, मैं क्या रख सकता उपोषद? आधा उपोषद रख सकता क्या? कि आप सेठ जी से पूछो। तब वह सेठ जी के पास जाता है, नाथ पिंडक के पास। क्या सेठ जी आधा उपोषद होता क्या? कि हाँ, श्रद्धा के साथ अगर उपोषद करते तो आधा उपोषद भी फलदायी होता है। तब
वो कहता है कि मैं आधा उपोषद ग्रहण करूँगा, मुझे शील दो। तब सेठ बोलते हैं कि तुम काम करके आए हो, फिर कभी देख लेना, अभी तुम भोजन ग्रहण कर लो। कि नहीं, मैं शीलवानों के बीच में दुश्शील होकर नहीं रह सकता, आप मुझे शील दो। तब उनके कहने पर शील दिए जाते हैं, बताए जाते हैं। वह फिर वो दृढ़ अधिष्ठान के साथ में अधिष्ठान लेता है कि मैं हर हाल में आधे उपोषद को पूरा करूँगा, और वो उपोषद रख लेता है। खेत पे काम करके आया, बहुत सारा मेहनत किया और भोजन नहीं किया, तो शाम में उसे दर्द होने लगा। दर्द बढ़ता गया तो वो चिल्लाने लगा। तब लोगों ने सेठ जी को बताया। सेठ जी उसके पास आए कि दवा का सेवन कर लो, तुम रोगी हो। तो वो कहता है कि आप खा लो। अरे मैं बीमार थोड़ा ही हूँ, तो मैं क्यों खा लूँ, मैंने उपोषद रखा है। उपोषद रखा है, मैं भोजन नहीं ग्रहण कर सकता, मैं दवा नहीं ग्रहण कर सकता, कुछ भी नहीं लूँगा। बहुत समझाया लोगों ने, लेकिन उसने कुछ भी ग्रहण नहीं किया। होता यह है कि वो दर्द को सहते सहते, क्योंकि अधिष्ठान था और दर्द उसने सहन किया, और वो सुबह तक मृत्यु को प्राप्त हो जाता है। मृत्यु को प्राप्त हो जाने पर वह देवलोक में, मतलब उसका जन्म होता है, देव बनता है, एक वृक्ष का देव बनता है। उपोषद का ये बल है। कहानी बहुत लंबी है, समय के हिसाब से हम केवल सार बताना चाहेंगे कि उपोषद देव गति तक ले जाने वाला मार्ग है। उपोषद रखकर शीलवान होकर दान किया जाता है तो अनंत पुण्यकर्मा लोग होते हैं, अनंत पुण्य अर्जित होता है। आप लोगों ने आज वही सारा काम किया है, जो आज आपने संघ के बीच में उपोषद ग्रहण किया। उस शील को बहुत अच्छी तरीके से पालन करें, सच्ची श्रद्धा के साथ, और पालन करते हुए आप लोगों ने दान दिया। ये बहुत ही अनंत कल्याणकारी है। जो भी आप लोगों के द्वारा दान दिया गया, शील ग्रहण किया गया, ये सभी पुण्यकर्म आपके जीवन में उन्नति में सहायक हों। इस पुण्य के बल से आप सभी लोगों की सारे प्रकार की आपत्ति विपत्ति दूर हो, सारे प्रकार की सुख समृद्धि आए, सभी लोग निरोगी रहें, ऐसी मंगल कामना करते हैं। अपनी वाणी को विराम देते हैं। सबका भला हो, सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु शब्द मंगलं, भवतु शब्द मंगलं, भवतु शब्द मंगलं। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र क्रांतिकारी विचारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। आज भाद्रपद पौर्णिमा, अष्टशील उपोषद व्रत धारण या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे आदरणीय भिक्खू सत्यकजी स्थवीर यांना त्रिवार अभिवादन। आणि या ठिकाणी या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आदरणीय भिक्खू धम्मांकुरजी महास्थवीर यांना त्रिवार अभिवादन। आणि जे काही भिक्षू संघ इथे उपस्थित होता त्या भिक्षू संघाला देखील त्रिवार अभिवादन करतो। आणि तुम्ही कुशल कर्म आणि पुण्यकर्म करण्याकरता, पुण्याचा संचय करण्याकरता आलेल्या सर्व उपासक आणि उपासिका, बालबालिका सर्वांच्या प्रती असीम असीम अपार मैत्रीयुक्त मंगल कामना करतो। भंतीजीने सुरुवातीला सांगितलं, काय सांगितलं? शील हा अलंकार आहे, शील अलंकार आहे। मग अलंकार जर आपल्या तुमच्या जर महिलांच्या अंगावर जर असेल, आता काही काही पुरुषाच्या अंगावर देखील गोप वगैरे काही चैन त्याला म्हणतात, अंगठ्या राहतात, पाच पाच बोटात अंगठ्या राहतात, चैन राहते गळ्यामध्ये, शोभून दिसते की नाही? आपण जर समजा जर असे मेकअप वगैरे जर केलं तर किती सुंदर वाटते, मग आरशामध्ये पाहाल तर सुंदर वाटते की नाही? आणि उठल्याबरोबर सुंदर पाहासाठी, सुंदरता पाहासाठी आरशामध्ये पाहतोच की नाही आपण? पण किती वेळपर्यंत राहते ते सुंदरता? किती मेकअप केलं, किती अलंकार अंगावर वगैरे घातले, लग्नामध्ये किती जर माला गंध करून जर गेलं तर किती वेळ राहील ते? हां, आता गरम आहे, गरम होत आहे की नाही? मग आता किती मेकअप जरी केलं तर राहील काय? मग अलंकार कोणता सर्वात श्रेष्ठ आहे? अलंकार कोणता श्रेष्ठ आहे? शीलाचा अलंकार हा सर्वश्रेष्ठ आहे। मग भगवंताने अगोदर काय दिलेला आहे? शील। शील आपला पाया आहे। शील काय आपला पाया आहे। आणि ह्या पाया जर मजबूत जर असेल,
तर मग काय होईल, इमारत मजबूत राहील की नाही. आणि ह्या पाया जर मजबूत जर असेल तर आपण काया वाचा मनाने कुशल कर्म करू की नाही. हां, पुण्यकर्म तर करू पण कुशल कर्मही करू. आणि कुशल कर्म करण्याकरता आणि पुण्यकर्म करण्याकरता ह्या आता ऐतिहासिक ठिकाणी, कोणत्या ठिकाणी आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे. या महाराष्ट्रामध्ये किती अशा गुफा आहेत, किती लोकांना माहीत आहे किती गुफा आहेत? अशा 1500 गुफा आहेत इथे या महाराष्ट्रामध्ये. फक्त भारतापेक्षा एवढं महाराष्ट्रामध्ये गुफा आहेत. आणि केव्हापासून सुरुवात झाल्या तयार करणं? अगोदर भगवान बुद्धांनी आदेश दिल्याप्रमाणे कोणती अरहत भिक्षूंचं परिनिर्वाण जर झालं तर काय करायचे, त्यांच्या अग्निसंस्कार दिल्यानंतर त्याच्यावर स्तूप बांधायचे आणि त्याचं पूजन करायचे. पूजन करण्याची प्रथा ही आजचीच नव्हती, पूर्वीपासून होती. भगवान बुद्धाच्या अगोदरपासून जे काही बुद्ध होऊन गेले त्यावेळेसपासून देखील ते प्रथा किंवा ते संस्कार होते. आणि त्या स्तूपाचं पूजन करायचे लोक, त्याला चैत्य असं म्हणतात की नाही, त्याचं पूजन करायचे. आणि म्हणून हे आज 1500 जे गुफा आहेत अशा लेण्या त्याला म्हणतात, ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. मग आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत. ह्या कनिष्क राजा होता सम्राट अशोकाच्या नंतर. सम्राट अशोकापासून सुरुवात केली, पण जास्तीत जास्त कनिष्क राजानं हे जास्तीत जास्त या गुफा तयार केल्या. मजूर लावून किंवा लोकांना सांगून ह्या गुफा तयार केल्या. आणि गुफा कोणासाठी तयार केल्या? गुफा कोणासाठी तयार केल्या? गृहस्थासाठी का गृहिणीसाठी, उपासक उपासाठी, गृहस्थ गृहिणीसाठी तर आहेत, त्याचा लाभ होतो. केव्हा लाभ होईल? आणि ह्या तयार केल्या ह्या भिक्षूसाठी, भिक्षू करता. कारण या उपासिकाच्या किंवा गृहस्थ गृहिणीच्या संपर्कामध्ये जर असेल तर निर्वाणाचा किंवा अरहत पदाचा लाभ होऊ शकत नाही. आता आम्ही संपर्कामध्ये आहोत नेहमी, आहे की नाही. दिवसभर परित्राण बनतेची माझ्या इकडे, आता दररोज जिथे फोन येते बनतेची परित्राण आताच घ्यायचं आहे. आता कुठं जाऊ, इथं भद्राव तरुण जाऊ का? मग त्याच्यामध्ये आम्ही गुरफटलेले आहोत. चुकीचं नाही बोलून राहिलो बुवा, जे आहे ते बोलून राहिलो. मग त्याच्यामध्ये गुरफटून राहिलो की नाही. मग त्याच्यामध्ये जर आम्ही जर गुरफटत असेल या सर्व परित्राणामध्ये, आणि परित्राण करून घेणे आणि करून देणे काही चुकीचं नाही. बुद्धवाणीचा मंगलपाठ आम्ही करतो तिथे, तिथे उपदेश देतो तुम्हाला. तुम्ही अगोदर दान नाही देत तरी ते दानाचं महत्त्व सांगतो तुम्हाला. वास्तविक नियम कसा आहे, अगोदर दान देणे आणि दान दिल्यानंतर त्याचं अनुमोदन करणे, हा नियम आहे भगवान बुद्धापासून. भगवान बुद्धांनी हा नियम दिलेला आहे. पण आम्ही अगोदर तर दान, भोजन तर देता, परंतु बाकीचं जे दान करायचं आहे ते मात्र दान करत नाही. म्हणून आज अगोदर आपल्याला दान करायचं राहते, मग त्याचं अनुमोदन करतात. भगवान बुद्ध सर्व दानाचंच अनुमोदन करायचे, जे जे काही करायचं ते. म्हणून आवश्यक आहे. आणि इथे कोण राहायचे? मग भिक्षू राहायचे. भिक्षू काय करायचे? इथे भगवान बुद्धाने दिलेल्या उपदेशाप्रमाणे, जसं अष्टांगिक मार्ग असेल, 37 बोधिपक्ष धर्म असेल, हे भगवान बुद्धाने जे उपदेश दिले आणि ते मनामध्ये धारण केले, ऐकून त्याचं चिंतन मनन करायचे, म्हणजे ध्यान करायचे. ते शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करायचे, पूर्ण आचरण करायचे, समाधी भावना चित्ताची एकाग्रता करण्याकरता प्रज्ञेचा अभ्यास करायचे. आणि अभ्यास करून त्या मनाची परिशुद्धता करायची. आणि परिशुद्धता करून ते आपले कमीत कमी मार्ग आणि मार्गफळाचा लाभ करून घ्यायचे ते लोक भिक्षू. आणि तिथे तुमच्यासारख्या उपासिका देखील त्यांच्याकडून प्रवचन ऐकण्याकरता यायचे. अष्टशील उपवासाचा दिवस जर असेल, पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टम्या, त्या दिवशी आठवड्यातून एक जो दिवस असेल त्या दिवशी भंतेजीकडे येऊन अष्टशील उपवासात ग्रहण करायचे, त्यांना विनंती करायची. असं अष्टशील उपवासाची याचना आहे ना, ते याचना करायचे आणि विनंती करायची. आणि ते विनंती केल्यानंतर तुम्हाला अष्टशील उपवास द्यायचे. आणि अष्टशील उपवासाचं काटेकोरपणे पालन करायचे. आता आजही मी सर्वांना सांगितलं, आमच्या नागपूरहून येणाऱ्या उपासिका आहेत, त्यांना सांगितलं कानातलं, नाकातलं, गळ्यातलं आणि पायातलं देखील काढून यायचा, पांढरे वस्त्र काढून यायचा. त्याला आपण कोणाच्या गळ्यात असं नाही किंवा नाकात तरी आता निघतच नाही म्हणते भंतीजी. आता नाही निघत तर काय करावं, पण काढायचं ना. काय परिशुद्ध
अलंकार कसा परिशुद्ध असते, त्याच्यावर काही डाग राहते काय? सोन्याला काही डाग आहे का? 24 कॅरेटचं सोन्याला काही डाग आहे? हां, विशाखा मात्यानं भंतीने सांगा, विशाखा मात्यानं किती करोडचा हार दिला, त्याच्यावर काही डाग होतं काय? 9 करोड रुपयाचा. काय केला तिनं? आपण तर एका थोड्याशा वस्तूसाठी इकडे तिकडे करतो. हां, तिथं 9 करोड रुपयाचं दान दिला. याला म्हणतात दान. आज विजेचे ते लोक दान करून राहिले. आता तुम्ही विचार करा, थोडकं सांगतो 2 मिनटामध्ये, पुण्य कशाला म्हणतात? पुण्य कशाला म्हणतात? आणि इथे भिक्षू जिथे राहत होते या गुफेमध्ये, तिथे काय करत होते? ते उपदेश तर देतच होते, परंतु तुम्ही देखील त्या प्रकारे आचरण करून आपण वंदनेमध्ये म्हणतो ना, काय म्हणतो आपण वंदनेमध्ये? बुद्ध वंदनेमध्ये म्हणतो, धम्मवंदनेमध्ये म्हणतो, संघवंदने म्हणतो. वंदना इथे आपल्याला मुखोत देते, डोळे मिटून देखील आपण एकाग्र चित्तानं वंदना म्हणतो, न चुकता, एक शब्दही चुकत नाही. पण त्याचा अर्थ देखील आपल्याला अनेक लोकांना माहिती नाही. आहे का माहीत? मग जशी वंदना आपल्याला आवश्यक आहे, तर देखील अर्थ देखील माहीत आहे ना, माहीत पाहिजे ना. मग अर्थ माहीत जर असेल तुम्हाला, जसं विद्याचरण संपन्न 8 विद्या भगवान बुद्धा कोणती होती हे आपल्याला माहिती होईल. त्याच्यामधलं एक जर आपण जर अनुसरण केलं, स्वीकारलं आणि अनुस्मरण करून चिंतन जर केलं, अभ्यास केला, तर लाभ होईल का नाही? मग कोणता लाभ होईल आपल्याला? बुद्धं जीविंत पर्यंतं याव निब्बाणं शरणं गच्छामि. आहे का नाही? धम्मं जीविंत पर्यंतं याव निब्बाणं शरणं गच्छामि. संघं जीविंत पर्यंतं याव निब्बाणं शरणं गच्छामि. आहे की नाही? बुद्ध धम्म संघ वंदना कशा करता? म्हणण्याकरता आहे काय? म्हणण्याकरतात आहेत. म्हणून आपण ज्यावेळेस आपण वंदना म्हणतो घरी असताना विहारामध्ये, त्यात आपल्या वाणीत आपण कुशल कर्म करतो, शरीराने कुशल कर्म करतो, मनाने देखील कुशल. काही गोष्टी येते असेल मनात भूतकाळाच्या भविष्याच्या, हां, पण त्या आल्याबरोबर आपण त्याला दूर करतो की नाही? मग दूर केल्यानंतर आपण शब्द जसेचे तसे म्हणतो की नाही? ते जरी आवश्यक असेल, परंतु आपल्याला काय आवश्यक आहे? बुद्ध धम्म संघ वंदना कशा करता आहे? निर्वाण प्राप्त करण्याकरता. मग निर्वाण कसं मिळेल? निर्वाण कसं मिळेल? भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या सर्वांकरता निर्वाण आहे, भिक्षुकरता परिनिर्वाण आहे, आणि भगवंताकरता तथागतांकरता महापरिनिर्वाण आहे. हे उदाहरणं दिलेलं आहे, भगवंताने उपदेश दिलेले आहे. मग आपल्याला कमीत कमी निर्वाणाचा जरी लाभ होऊ शकत नसेल, पण कमीत कमी एका मार्गाचा तर लाभ झाला पाहिजे ना. हां, कोणता मार्ग आहे तो? एका मार्गाचा, जो अरहतच्या शेवट कोणता ठिकाण आहे? अरहतचं. अरहत ठिकाणावर जाण्याकरता काही एकदम तुम्ही अरहत प्राप्त होईल काय? कोणी भिक्षू किंवा निर्वाण काही एकदम प्राप्त होते काय? एकदम मिळते काय? प्राप्त नाही होत, पण मिळते काय? एकदम मिळवण्यासारखा प्रयत्न करावा लागेल ना. मग हे इमारत आहे, इमारतीवर वर जाण्याकरता काय आहे? पायऱ्या शिळ्या आहे ना. मग एकदम तुम्ही वर जाता काय? काही एका पायरी नाही, एका पायरीनं वर जाता. मग एक एक पायरीवर जावं लागेल ना. मग हे पायरी कोणती आहे? ते पायरी समजली पाहिजे. भंतीनं सांगितलं कोणती पायरी आहे. प्रथम श्रोतापन्न, निर्वाणाची पहिली पायरी किंवा पायरी आहे, किंवा अरहत पदाची पहिली पायरी आहे. आणि पहिली पायरी कोणती आहे? मग ते श्रोतापन्न. श्रोतापन्न जर त्याला तर मिळवून जर घेतलं, श्रोतापन्न मार्गाचा जर लाभ जर झाला, तर त्याच्यामधून काय मिळते आपल्याला? काय कशाचं निवारण होते? श्रोतापन्न मार्गाचा ज्यांना लाभ झाला, त्याचे कोणते बंधनं तुटतात? कोणत्या बंधनापासून ते मुक्त होते? पुरुष असो को महिला असो, उपासक असो किंवा उपासिका असो, किती बंधनातून मुक्त होतो? आपण पुन्हा रत्नसूत्र म्हटलं ना, आता 6 वत्स दसन संपदाय तयस्सु धम्मा जयिता भवंती सक्काय दिठ्ठी विचिकिच्छ तच्च शीलबतं वापी यदत किंची. किती सक्काय दृष्टी, ह्या ज्याला या मार्गाचा लाभ झाला, स्वतःपण मार्गाचा लाभ झाला, तर त्याचे 3 बंधनातून तो मुक्त होतो. कोणते बंधनं? कोणते निवारण होते? कोणतं नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आपण? सत्काय दृष्टी. त्याच्यामध्ये दृष्टी म्हणजे वाईट दृष्टी राहत नाही. भगवान बुद्धावरच्या प्रती कोणती वाईट दृष्टी राहत नाही. त्यांच्या धम्माच्या प्रती, त्यांच्या संघाच्या प्रती आणि भिक्षूंच्या प्रती देखील वाईट दृष्टी राहत नाही. ते वाईट दृष्टी त्याला मिथ्या दृष्टी असं म्हणतात. म्हणजे अयोग्य विचार. दृष्टी म्हणजे विचार आणि मिथ्या म्हणजे अयोग्य. अयोग्य विचार आपल्या मनामधून निवारण करण्याकरता आपण प्रयत्न करतो. कशामुळे? आपला निर्वाण प्राप्त करायचं आहे. कमीत कमी निर्वाण म्हणजे एक प्रकारची सुगतीच होते. हां, कोणाला असं वाटते दुर्गती झाली पाहिजे? सर्वांना सुगती आवश्यक आहे. सुगती करता किंवा निर्वाणाकरता पहिली पायरी ती आहे श्रोतापन्न.
मग आपल्यामधली जी दृष्टी आहे ते कमी झाली पाहिजे ना, दूर केली पाहिजे ना. मिथ्या दृष्टी, अयोग्य विचार अजूनही आहे. कालच आम्ही चर्चा केल्या. एका व्यक्तीच्या आमचे कोण गेले होते, आपलं कोणीतरी गेले होते एका व्यक्तीच्या घरी. एक शिक्षक आले होते विहारात. मी अचानक विहारात गेलो आमच्या शुद्ध चित्तमध्ये, आणि एक शिक्षक होते ते आले आणि आम्ही चर्चा करत बसलो. ते एका मेश्रामच्या घरी गेले. बाजूनच होते आमच्या विहार शुद्ध चित्त बुद्धविहारच्या मेशात. त्यांच्या हॉलमध्ये गणपती बसवला होता. पाहून आले बरं, ते पाहून आले काल ते. आणि दुरूनच बाहेरूनच ते म्हणे मला काही वेळ नाही. तो व्यक्ती म्हणे मेश्राम तुम्ही नंतर येता म्हणे भेटायला. त्याला वाटलं की इथं आले हे शिक्षक मित्र होते, हा मला बोलन म्हणून तो म्हणते आता मला काय वेळ नाही, तुम्ही निघून जा म्हणते. सांगा मग आहे की नाही मित्रदृष्टी. याला काय सकाळ म्हणजे योग्य दृष्टी असं म्हणतात, सम्यक दृष्टी म्हणतात काय. अयोग्य दृष्टी आहे की नाही, वाईट दृष्टी आहेत की नाही लोकांची. मग केव्हा दूर होईल हे. आजही मात्र मी निंदा म्हणून करत नाही काय. आजही बुद्ध एका बाजूला, बाबासाहेब एका बाजूला, मदत आहे भिक्खूजी महाराज. कोणती दृष्टी आहे. हां योग्य दृष्टी आहे, योग्य दृष्टी आहे काय. मग केव्हा आपले निघून जाणार. सुशिक्षित लोकांच्या घरी, काही काही अडाणी लोकांच्या घरी नाही म्हणून राहिलो. खेळामध्ये पहा, खेळामध्ये देखील असन कोणाच्या घरी, पण खेळामध्ये देखील अमरावती जिल्ह्यामध्ये गुणवंत महाराज आहे आणि आमच्या नागपूरमध्ये भिक्खूजी महाराज आहे. मग कोणती दृष्टी म्हणायची सांगा ना तुम्ही. मग केव्हा आपण या धम्माचं रक्षण करू, किंवा मग निर्वाणाचा लाभ होईल. कमीत कमी जे भगवान बुद्धांनी आपल्याला निर्वाण पदाचा लाभ करून घेण्याकरता हा एवढा मोठा महान धम्म दिला, सर्व परिवार सोडलं, या प्रत्येक मानवाच्या सुखाकरता दिलेला आहे. मग केव्हा आपल्याला त्याचा लाभ होईल. मग मिथ्या दृष्टी दूर होते ते, हे निवारण या बंधनामध्ये जर असेल आपण मिथ्या दृष्टी त्याची नष्ट होते, त्या निवारण करण्याचा प्रयत्न करतो. सत्काय दिट्ठी विचिकित्सतच, म्हणजे कोणावर तो विश्वास ठेवत नाही, व्रतवैकल्य करत नाही. तो कोणता देवाचं व्रतवैकल्य करत नाही, उपास तपास करत नाही, त्याच्यामुळे अलिप्त राहते तो. मग तो काय करते, मग महिला असो पुरुष असो, उपासक किंवा उपासिका असो, ती काय करते, तो काय करते, मग अष्टशील उपवास करते. कितीही तरी प्रसंग तरी आले तरी तो त्यापासून विचलित होत नाही, त्यापासून धम्मापासून तो विचलित होत नाही, योग्य विचारापासून तो विचलित होत नाही. व्रतवैकल्य करणे तो अष्टशील उपवास करते, महिला असो किंवा पुरुष होते. मग नंतर आहे शंका, विचिकित्सा म्हणजे शंका. हे शंका दूर होते. मग अनेक लोकांची या भिक्षूवर शंका आहे की नाही. हां आता माझ्यासमोर म्हणतात काही लोक, हो बाबा हां मग काय त्याच्यावर भांडावं. हां अरे बोलल्याने ऐकत नाही ना लोक. चांगलं सांगायचं त्याला, धम्माचं काहीतरी सांगायचं, ते ऐकत नाही ना, असे लोक आहेत. हां काय दारू पिऊन विहारामध्ये येतात, दारू पिऊन मस्त विहारामध्ये येतात आणि त्या मटक्यातलं पाणी पितात मस्त. आज सकाळी त्याला एक व्यक्तीने मटक्यातलं पाणी पिलं, पिवा बाबा, आता काय त्याला काढून देऊ. कमीत कमी एखादी दारू पिणारा व्यक्ती जरी असेल, एका दिवशी घेतं त्याला सुधारण्याची शक्यता आहे, सुधारेल याची शक्यता आहे. पण एखादी श्रीमंत माणूस जरी असेल, तो एक तर आचरण करते पण त्या सुधारण्याची शक्यता नाही. पहा तुम्ही, एखाद्या दिवशी दारू पित जरी असेल, त्याला नेहमी जर प्रवचन किंवा मार्गदर्शन जर केलं, ते सुधारण्याची शक्यता आहे. परंतु श्रीमंत माणसाची सुधारण्याची शक्यता नाही. काही करा तुम्ही, अशासारख्या गणपती बसवणारे लोक. मग त्याला शहाणे म्हणावं काय म्हणावं तुम्ही विचार करा त्याचा. आता किती आहे की नाही बाबा. मग आपल्याला निर्वाण प्राप्त करायचं आहे. ते ऐतिहासिक ठिकाणी आपण आलेलो आहो, काही ना काही मिळवण्याकरता आलेलो आहो. मिळवण्याकरता काही नाही, मेहनत करावं लागेल ना, काहीतरी खर्च करावा लागेल ना. मग मिळवण्याकरता खर्च काय करावं लागेल, मेहनत केलं. मग जाय ना किती गरम होईना किती काय होऊन राहिलं. भगवान बुद्धांनी म्हटलं काय, त्याच्या भिक्षूने उपासकांनी म्हटलं काय, रात्रभर बसत होते ना. हां मी तो स्पीडनं सांगून राहिलो कारण वेळ नाही म्हणून. असं म्हणत होते काय, भगवान आता की नाही खूप गरम होऊन राहिला, आम्हाला जायचं आहे. आता माझा मुलगा घरी वाट पाहून राहिला, माझा नवरा घरी वाट पाहून राहिला. हां नवरा म्हणते माझी बायको वाट पाहून राहिली. म्हणजे आता मी खेळातलं म्हणून सांगून राहिलो तुम्हाला. आता शहरातला ना बाबा मी, म्हणजे आहे खरी आहे का चुकीचं आहे सांगा तुम्ही. आहे की नाही, गेले की नाही लोक. अरे आता नाही नंतर जाणं होईल ना. हां पण आता प्रसंग उद्या येईल काय, आजचा वेळ उद्या येईल काय. आता आम्ही गेलो आणि हा कार्यक्रम संपत झाला, काय करा घरी जाऊन स्वयंपाक करा, जेवण आणि झोपा. उद्या सकाळी तेच काम आहे, उठ चंदान वही धंदा. आहे की नाही.
अरे खरी आहे का चुकीचं आहे बरोबर आहे की नाही. पण हा वेळ येईन का रात्रभर भगवान बुद्धाचा उपदेश ऐकण्याकरता थांबवतो ते लोक. आणि आपण तर 1 घंटा थांबलं, जेवण करण्याची गडबड काय विचारू नका. आपण समाधान तर नाहीच आपल्याला. संतुष्टी परमं धन म्हणतात. झालं 2 मिनटामध्ये. संतुष्टी परमं धन म्हणतात भगवान बुद्ध. संतोष राहणे हे धन आहे म्हणतात. समाधान हे सर्वात मोठं धन आहे. पण धनाचाही आपण उपयोग करत नाही चांगला. धनाचाही या दारू पिणाऱ्यासारख्या लोक दुरुपयोग करतो आपण. मग गडबड भेटन ना तुम्हाला. आम्ही काय असं म्हणून असं नाही की तुम्हाला काही मिळालं नाही पाहिजे म्हणून आमची काय बदनामी व्हायला पाहिजे असं आम्ही करू काय. नाही, अनेक ठिकाणाहून भिक्षू कार्यक्रमामधून उपाशी येतात तुमच्यासारखे आणि इकडे म्हणतात तिथून तर उपाशी झालो आम्ही तर दान दिलं. अरे पण कशासाठी गेलो होतं? लग्नासाठी गेलो होते तुम्ही? काहीतरी मिळवण्यासाठी गेलो होतो ना. मग मिळवण्यासाठी गेलो, नाही मिळत पण समाधान तर राहू ना. घरी गेल्यावर 2 पोळ्या करण बाबा जेवण करण झालं की नाही समाधान. पण कशाला कोणा इकडे तिकडे हे करायचं? मग त्याला कोणती दृष्टी म्हणायची मग? आहे की नाही. मग याकरता ऐतिहासिक ठिकाणी मागच्या वर्षीपासून बंतीने सुरुवात केली. मागच्या वर्षी मी येऊ शकलो नाही, बंतीजी मला सांगितलं या म्हणून. पण या वर्षीपासून मी येऊन राहिलो बाबा. आणि मी येऊन राहिलो तर मी म्हटलं उपासिकेला सांगायचं. आणि जो मी म्हटलं 5-25 उपासिका होतील, 111 उपासिका झाल्या सर्व एकूण टोटल. सांगा 2 गाळा करा लागल्या. मग अडचणीत बसा. मग जेवणासाठी बरं ते अडचणीत बसले, पण जेवणासाठी गडबड नका करतो. पुढच्या वेळेला या तरी. आता दरवर्षी जास्त येणारच आहे. वातावरण चांगलं राहतं, जास्त वेळ देऊ अजून तुम्हाला. वातावरणामुळे तो म्हणजे गडबड होते की नाही, तुम्हालाही घाई होते. म्हणून देखील आपण ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहो. कशाकरता आलेलो आहो? काहीतरी मिळवण्याकरता. आणि मिळवण्याकरता जर आलो आहो तर काम करावं लागेल. शेतीमध्ये निंदन करण्याकरता जातात. निंदन करणाऱ्या किती महिला आहेत, उपासिका आहेत. तिथे गरम होते, ह्या डोक्यातला घाम ह्या पूर्ण अंगात येते. परित्रांच्या वेळेत पूर्ण ओला होतो आम्ही. ओले होतो आम्ही म्हणतो काय मग. मग त्या शेतीमध्ये निंदन करत असताना डवरे करत असताना, डवरे वाहत असताना तो म्हणते काय त्या मालकाला, अरे बा गरम झालं थोसा पंखा आण बाबा इथं म्हणता काय. पण इथे मात्र आम्हाला काहीच सहन होत नाही. महापरित्राण जर असलं तर रात्रभर बसणे होत नाही. कारण असे आम्ही कसं आहे असे आम्ही आळशी आहो. काय म्हणता, आळसा माणसाचा शत्रू आहे ना. आळसा मात्र मग शत्रूला दूर करण्याकरता हे सर्व आहे. उपाय कशा करता? शत्रूला दूर करणं. म्हणून शत्रूला दूर करा आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार निर्माण करता. कोणते विचार? त्याला ब्रह्मविहार असं म्हणतात. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. मैत्री सर्वांप्रती राहू द्या, मनामध्ये निर्माण करा. प्रेम सर्वांप्रती निर्माण करा. पण असं प्रेम नाही काय, तसं प्रेम नाही बरं, परिशुद्ध असलेलं प्रेम. आणि करुणा म्हणजे दया करा. आनंदित व्हा, सेवा करून आनंदित व्हा. आणि नंतर समताभाव. नाही मिळालं तरी मात्र नाराज नाही, मिळालं तरी आनंदित नाही. समाधान संतुष्टी परमं धन. असेच संतुष्ट राहा अशी आपणाकडून अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. तर इतिहास जो आहे या पौर्णिमेचा असं म्हटलं जातो की तथागत भिक्खू संघाला कंटाळून जे काही तेव्हा विचिकित्सा उत्पन्न झाली आणि बुद्धांनी ठरवलंय की कुणाला न सांगता एका जंगलामध्ये अरण्यामध्ये गेले. त्या अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर एका हातीला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा काहीतरी दान केलं पाहिजे. म्हणून त्या हातीने एक केळाची फणी जी आहे, केळं बुद्धाला दान केले. दान केल्याच्या नंतर जे एक बंदर होतं, त्या बंदराला सुद्धा वाटलं की अरे हाती दान करत आहे तर आपण सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे. तर तो सुद्धा झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर इकडे तिकडे की आपण दान काय करायचं म्हणून त्याला एक सहद दिसलं. मधुमक्ख्या त्या सहदातून निघालेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी ते मधुमक्खीचं पूर्ण सहद तोडलं आणि बुद्धाजवळ दिलं.
दिल्याच्या नंतर त्या बंदर ते पाहत होतं की बुद्ध हे दिलं तर खरी मी दान, पण बुद्ध ग्रहण करत आहेत की नाही आहेत, कारण तोपर्यंत तो त्या ठिकाणाहून हटला नाही साईटला. पुन्हा बुद्धाकडे जातो आणि बुद्धापुढे गेल्याच्या नंतर पुन्हा तो विनंती करतो आणि तेव्हा ती सहज बुद्ध ग्रहण करतात, म्हणून त्याला मधु पौर्णिमा असं म्हटलं जातं. म्हणून आपण परित्राणामध्ये सुद्धा ज्या लोकांना काही थोडंफार माहीत आहे ते सहज म्हणून सोदाची बॉटल दान करतात. पण झालं असं की ते दान दिल्यामुळे तो इतका प्रसन्न झाला, बंदर प्रसन्न झाला, फार त्याहीपेक्षा उड्या मारू लागला आणि उड्या मारता मारता त्याचा मृत्यू झाला झाडावर पडून. पण मृत्यू झाला त्याचं त्याला दुःख नाही, पण जी प्रसन्नता आहे, जी प्रसन्नता निर्माण झाली होती जी दान दिल्यामुळे चित्तामध्ये, तीही चित्तामध्ये जेव्हा काही आपण त्यागतो देतो आणि देत असताना जर चित्ताची जी धारणा त्या पद्धतीची आहे, प्रसन्नतेची जी आहे, तर ते दान होते. नाहीतर आपण काय करतो, बऱ्याचशा लोकांना कधी विहारात गेल्याच्या नंतर तिथलीच मोमबत्ती जाळतात, तिथलंच पुष्प घेतात, घरून नाही पुष्प आणू शकत, फुलं आणू शकत नाही, तिथलंच ते दान कोणीतरी आणलेलं आहे, तुम्ही नाही आणलेलं आहे. मग तुम्हाला दान करायचं आहे तर आपल्याला तिथे भिक्खुसंघ आहे तर आपल्याला दान करण्याच्या ज्या काही वस्तू असेल, पुष्प असो, अगरबत्ती असो की मोमबत्ती असो, की जे दान करायचं आहे तर ते आपण त्यानुसार आणायला पाहिजे. काही लोक जर त्या विहारामध्ये किंवा त्या ठिकाणी परिसरामध्ये जर फुलाची झाडं असतील तर तिथलेच फुलं तोडतात. आपण सील तर घेतलेला असतोय, पण सीलाचं भान असतो की नसतो माहीत नाही, परंतु ते आपण म्हणतो काय होते, फुलं आहेत इथं लावलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला काय असतो की कसोटी द्यावा लागतो आणि जोपर्यंत व्यक्ती कसोटी देत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला काही एक प्राप्त होत नाही. आणि म्हणून जोपर्यंत प्राप्त होत नाही, जसं आता आज आपण ज्या अवस्थामध्ये आहात, आता ज्या अवस्थामध्ये आहात आपण, कोणती अवस्था आहे, आता आपण शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे, काही लोकांनी नाकातलं कानातलं जी काही विभूषण आहे तेही काढलेलं आहे. आता खरोखरच ते काढायच्या वेळेस जर आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचं भय नाही असणार तर ते काढण्यामध्ये काहीतरी स्वार्थ झालं. पण काढत असताना जर आपल्या मनामध्ये उत्पन्न आहे की अरे मी हे सगळं काढत आहे, मला लोक काय म्हणतील, नाही का, सौभाग्याचं लेणं काही लोक म्हणतात ना, लग्न लावून घेतात, बनतेजी म्हणते तुमचं काम झालं म्हणते आता, आणि इकडे आपली क्रिया चालू करून टाकतात. अनपढ असो की सुशिक्षित असो ती क्रिया चालूच आहे, ते काही संपणारी नाही, कारण की आपण खऱ्या अर्थाने बौद्ध बनलेले नाही आणि बनणार की नाही याची काही गॅरंटी नाही, कारण आपण कधीही सुरुवात केलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे बाहेर देखावा जे विभूषण आहे याची आपल्याला फार आवश्यकता वाटतं. आपण तेच पहा, आजकाल म्हटलं म्हणजे की जगातील माहिती आपल्याला मिळू शकतो, थायलंड असो, जापान असो, कुठलंही, तिथल्या उपाशिका पहा, त्यांची बसण्याची पद्धत पहा, त्यांच्या डोक्याला काही आहे का, त्यांच्या गळ्यात काही आहे का, काय त्या सगळ्या गरीबच आहेत, ते करोडो रुपयाचे विभूषण घालू शकतात. पण त्यांनी मनामध्ये त्या पद्धतीचं ठाम केलेलं आहे की नॅचरली हे शरीर ज्या पद्धतीचं आहे याला कुठल्याच प्रकारचं विभूषित नाही करायचं, कलर करायचं नाही. तर ज्या लोकांना वैराग त्या पद्धतीचं सिस्टम जर प्राप्त झालं तर चित्तामध्ये ती अवस्था उत्पन्न होते. मग केवळ एका दिवसासाठी नाही, सदैव. आपण जर गड्यामध्ये जर कुठल्या प्रकारची माळा किंवा काही टाकल्याच्या नंतरच आपण शोभून दिसणार अशातला भाग नाही आहे. पण त्याचं कारण आहे की आपण कधी कधी पाहतो एखादी 100 वर्षाची म्हातारी जरी असेल तर तिच्या गळ्यातील काळी गाठी निघालेली नाही अजूनपर्यंत, निघणार बी नाही, कारण ते काढू शकत नाही, कारण त्याला ते चिपकलेले आहे. संस्कार जे आहेत हे एक संस्काराच्या माध्यमातून आपण त्याला जोपासलेला आहोत. हे जे आहे
कोणी टिकली किंवा अजून काय बिंदी ज्याला म्हटल्या जातो. आता काही काही लोकांच्या मनामध्ये ठीक आहे, मग बिंदी नाही लावायची तर काय करायचं, तर मग काही लोक अष्टशिला असल्याच्यामुळे मग अष्टगंधाचा उपयोग करतात. गंध म्हणजे गंधच, त्याचा काही एक अष्टगंधाचं काही एक महत्त्व नाही आहे. फक्त ते अष्टगंध जेव्हा सगाईचा कार्यक्रम असतो तेव्हा फक्त त्याचा उपयोग केला जातो, किंवा एखादा व्यक्ती स्मृती दिवस असेल तर त्याला लावण्यासाठी, बाकी लोकांच्यासाठी नाही. कधी कधी तर परित्राण चालू असतंय आणि मधातच एखादी शहाणीबाई, उपाशिका नाही म्हटलं त्यांना, उडतोय आणि मग ते अष्टगंध लावायला सुरुवात करून टाकतो. म्हणजे अष्टगंध लावल्यामुळे काय आपण फार धार्मिक होणार आहे का? त्याची काही आवश्यकता नाही. ज्या गोष्टीची आवश्यकता नाही ते आपण फार करतोय. म्हणून चित्त जी आहे, चित्ताची अवस्था कशी आहे आणि आपण जसं ज्या पद्धतीचं धारण केलेलं आहे ते संस्कार तर आपल्यामध्ये जाणारच नाहीत. आपण बघतो सुशिक्षित चांगले लोक, अगोदर आपली महारांची वडक म्हटल्याच्या नंतर काळा धागा हा गड्यामध्ये असायचा. काळा धागा मण्याच्या याच्यामध्ये आलेला आहे आता, आणि आता काळा धागा गड्यातून निघाला तर पायामध्ये आलेला आहे. सोडलेलं नाही अजूनपर्यंत, लोकांनी सोडले नाही, सोडणार बी नाही असं आहे. म्हणजे कुठेतरी बांधतच आहे. लोक चंद्रावर जात आहेत आणि आपण कुठे जात आहोत? बुद्धाचा मार्ग विज्ञानावर आधारित आहे आणि वर पण आवाज देत आहे नाही का? म्हणून आता आपल्याला पुढे काही धावणं काही बरोबर नाही. असो, आज फार दिवस शुभ दिवस आहे, ऐतिहासिक दिवस आहे आणि आज हे ऐतिहासिक ठिकाणी आपण आलेले आहोत. या ऐतिहासिक ठिकाणाचं महत्त्व जाणून आपण जेवढा काही वेळ आपण या ठिकाणी घालवलेला आहे, आपल्या चित्तामध्ये आपण त्या पद्धतीचा संकल्प केला तर निश्चित रूपाने पुढील अवस्था मिळाल्याच्या नंतर निश्चित रूपाने आपण मृत्यूच्या शाहीसुद्धा आपल्याला जरी हा कर्मसंस्कार आठवला, वेळ आठवला की आपण विजासन या ठिकाणी भद्रावती गेलो होतो आणि त्या ठिकाणचा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर मनामध्ये फार उत्सुकता, प्रसन्नता झालेली आहे, तर निश्चित रूपाने आपला संस्कार तो बनेल. बुद्ध धम्माच्या नुसार पौर्णिमेचं अष्टशील उपसत आहे आणि त्या उपसतामध्ये हे शील आहे की नाच, गाणे, साज, शृंगार यापासून मी आज अलिप्त राहते, शपथ घेते, संकल्प करते. यासाठी मी हे धारण केलेलं आहे. धारण म्हणजे काय? धारण म्हणजे आचरण. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताना सदैव बुद्धं शरणं गच्छामि. शरण जाणे म्हणजे काय? शरण म्हणजे धारण करणे. जसं एखादा म्हातारा माणूस काठीचा आधार घेतो जगण्यासाठी, तसा शिलाचा आधार घेणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या दिवसाला पूज्य भदंत सचक थेरो स्थवीर यांनी एवढ्या मोठ्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी तुम्हाला शील पालन करता आलं पाहिजे. दानच नाही, पुण्यच नाही, तर शील पालन करता आलं पाहिजे आणि अष्टशिलाचा परिचय झाला पाहिजे. अष्टशिलाचा परिचय झाला पाहिजे आणि पंचशील कोणतं आणि अष्टशील कोणतं याच्यातलं अंतर समजलं पाहिजे. नाही काय होते, आमच्यामधलेच काय की भिक्खू संघ काय करतात, अष्टशील देणं चालू करतात आणि समोरच्या आमच्या मावल्या, मी कितीतरी वेळ व्हिडिओ पाहतो यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो मी, या महाराष्ट्रातील अनेक भिक्खूंचे प्रवचन ऐकतो आणि अष्टशील देताना त्याच्यामध्ये काही उपासिकांच्या अंगावर कुंकू असते, टिकली असते, काळ असते आणि अष्टशील देणं चालू. मला असं वाटते की त्या भंतीजी लोकांनी अष्टशील देताना त्यांनी हे मराठीमध्ये म्हणून घ्यायचं की आज मी हत्या करण्यापासून दूर राहीन, मी सर्व प्राणी मात्रावर दया करेन. हे शील पहिलं, ठीक आहे. दुसरे शील आहे की मी चोरी करण्यापासून दूर राहीन आणि परत न दिलेली वस्तू मी चोरून घेणार नाही आणि इतरांना तसं प्रेरित करणार नाही. हे शील, ठीक आहे. मी पुण्य संचय करेन आजच्या दिवशी. मी आजच्या दिवशी पती असो का पत्नी असो, लक्षात ठेवा, कुमारिकाच नाही, कारण की पती पत्नीमध्ये सुद्धा व्यभिचार होतो. लक्षात ठेवा. का? 3 महिने किंवा 8 दिवस किंवा 15 दिवस एखादी स्त्री, एखादी भगिनी, उपासिका, आमची आई काय करते, अष्टशील पालन करते, अष्टशील घेते, परंतु तिनं घरच्या लोकांना विचारलं पाहिजे की आज एवढ्या दिवस मी अष्टशील पालन करण्यासाठी मला साथ द्याल का? कारण की मी या अष्टशिलामध्ये जर राहिले तर त्याच्यामध्ये तुमचे पुण्य होईल. पण काय होते की काही उपासिक काय करतात की आपण स्वतःच घरी घेतात आणि घरच्याला काय सांगत नाहीत. आणि मग काय होते, म्हटलंय की अब्रह्मचर्या वेरमणी शिकावं समाधामी. याचा अर्थ काय? कामी सुमिच्छाचार वेरमणी शिलाल पंचशिलामध्ये. म्हणजेच शरीर आहे, अन्न खातो आपण. बुद्ध म्हणतात शरीर हे, चित्त हे वासनेनं बरबडलेलं असते. काय म्हणतात बुद्ध? चित्त हे वासनेनं बरबडलेलं असते. त्या चित्तामध्ये वासना उत्पन्न झाल्यानंतर ते जनावर बनते, ते पशु बनते
आणि त्याच्यासाठीच बुद्ध म्हणतात की त्याच्यावर संयम ठेवण्यासाठी पती पत्नीनं एकमेकाला सांगितलं पाहिजे, किंवा दोघेही पती पत्नी सदाचारी सत्पुरुष याने दोघांनी शील घेतलं पाहिजे की तुम्ही पालन करा, मलाही पालन करू द्या, आपण दोघे सत्पुरुष बनू पती पत्नी. कुमारिका असेल तर त्यांनी स्वतःला सुद्धा त्यात पाहिलं पाहिजे, कारण उपोषण म्हणजे दिखावं नाही, लक्षात ठेवा. उपोषण म्हणजे दिखाव नाही आणि उपोषण म्हणजे स्वतःला फसवणं नाही. उपोषण म्हणजे विकाल भोजना वेरमणी, म्हणजे विकाल भोजन. आज किती वाजता जेवण केलं तुम्ही? 12च्या आत केलं जेवण, म्हणजेच 12च्या नंतर दुसरा दिवस लागतो. म्हणजेच माझ्या शरीरामध्ये जे 4 घटका शरीर बनलेलं आहे त्याच्यामध्ये मी काही 4 घटक घेतो, ते 4 घटक मला समतोल पाहिजे, कारण मला माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा व्याधी उत्पन्न झाली पाहिजे, शारीरिक किंवा मानसिक. कळलं? कारण की भूका रोग आहे, अन्न हे औषध आहे. भूका रोग आहे आणि अन्न हे औषध आहे. मग आपण बिमार का पडतो बरं बार बार? काय कारण की आपण उपवास घेत त्या दिवशी आपलं शरीर 4 घटकामध्ये समतेमध्ये असते, पण जेव्हा आपण शील सोडतो आणि नंतर पंचशीलामध्ये राहतो, कधी खातून कधी उठून कधी पितून कधी झोपून कधी उठतो, दिनचर्या बिघडली. या पंचोपस्कंदाची दिनचर्या बिघडली, या 4 महाभूताची दिनचर्या बिघडली, या अष्टकलापाची दिनचर्या बिघडली. म्हणून काय म्हणतात बुद्ध म्हणतात की तुमचं मन, मनोविज्ञान आहे, चित्तचेतना, तुमच्याजवळ सर्व काही आहे. भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही फक्त गुणांचा गौरव करू नका, तर स्वतःमध्ये प्रॅक्टिकल पहा. म्हणून बुद्ध म्हणतात जे धम्माला पाहतात ते मला पाहतात, जे मला पाहतात ते धम्माला पाहतात. मग धम्म म्हणजे काय? तर अष्टशील पालन करणे धम्म आहे. अष्टशिलामधील प्रत्येक शील पालन करणे हे धम्म आहे. प्रॅक्टिकल अनुभव घेणे, कारण बुद्धाचं धम्म बोलण्यामध्ये नाही, बुद्धाचं धम्म फोटोमध्ये नाही, बुद्धाचं धम्म पुस्तकामध्ये नाही, तर बुद्ध धम्म आचरणामध्ये आहे. आचरण जर केलं तर त्याचा अनुभव येईल, आणि आचरण जर केलं नाही आणि अर्ध केलं आणि अर्ध नाही केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. मग काय होते? कल्पना, बाई मला झालं तर झालं, काय झालं, काय होऊ राहिलं, तर हे कल्पना योग्य नाहीत, कारण की आपण बरोबर अष्टशील पालन करत नाही. म्हणूनच आपण उच्च असायना मा असायना, काही जणांची इच्छा, काही जणांची अवस्था असते बनतीच, मग खुर्चीवर बसायचं नाही का? बसायचं, पण झोपायचं नाही पलंगावर गादीवर. घरी घरचं आसन जे असते त्याच्यावर झोपायचं, कारण जेणेकरून या शरीराला आपण तेवढा आराम दिला पाहिजे. आणि म्हणूनच आपण इथं आता जेव्हा तुम्ही इथं आल्यानंतर इथं नाव लागतं उपोषण वर धारण करणाऱ्या उपासिका बसा. मग त्याच्यात समजायला पाहिजे आपल्याला की भंतीजीने आपल्याला सांगायची गरज नाही पाहिजे का? पंचशील ज्यांना पालन करायचं ते साईडला, आणि जे अष्टशील पालन करणार आहेत त्यांना बस द्यायचं. आणि रंगीबेरंगी कदापि येऊ नये, रंगीबेरंगी, कारण बुद्ध धर्मामध्ये ध्वजामध्ये पांढरा रंग आहे, सफेद वस्त्र. लक्षात ठेवा, नागपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मरिक्षा स्वीकार केला तेव्हा काय झालं? नागपूरमध्ये त्यावेळेस कपडे कमी पडले, बाहेर कपडे कमी पडले, हा इतिहास आहे. लक्षात ठेवा, कारण पांढरं वस्त्र हे सुप्रतेचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा, त्या डाग पडल्यानंतर दिसते ते. तसंच आपल्याही शीलाला डाग पडल्यानंतर आपल्याला ओळखू येते, कारण शील हे एक अलंकार आहे, आणि शील कमावणं, चारित्र्य कमावणं सोपं नाही मावल्यांनो, उपासिकांनो. इज्जत कहीच जाते, आणि म्हणूनच आपल्याला शीला अलंकार दिला बुद्ध धम्माच्या मध्ये. आणि म्हणून आपण शील अलंकार सांभाळला तर तो शील अलंकार कोणाला चोरता येत नाही, आणि चोरला तर तोही शीलवानच बनते. लक्षात ठेवा. आणि म्हणूनच धम्म अलंकार असला पाहिजे आपल्याजवळ. धम्म अलंकार असेल तर आपण सुखी जीवन जगतो. घरातील प्रत्येक स्त्री, लक्षात ठेवा, फक्त वर्षावासामध्येच नाही तर 12 महिने 4 उपवास येतात. 12 महिने 4 उपवास येतात, प्रत्येक महिन्यातील 4 उपवास येतात. त्या 4 उपवास पालन करणे त्याला म्हणतात उपास उपासिका. लक्षात ठेवा, आजही सुद्धा अनेक ठिकाणी अंगार अलंकार, इकडं तंबाखू घोटा आणि माईकमध्ये आवाज होते. उपासिकांनो या वेळ झाली ग्रंथ वाचनाची, वंदनेची. होय, कमाल आहे, काय चालवलं आहे? अरे उपासी कोणाला म्हणतात? भगवान बुद्धाने त्या विशाखा मातेला मावपाशी का म्हटलं? कारण की तिने तसं पालन केलं म्हणून ना, मग तिचा वारसा चालवायचा आहे ना आपल्याला, तिचा वारसा चालवायचा आहे. त्या सुजाताचा वारसा चालवायचा. बुद्धकालीन जेवढ्या काही स्त्रिया आहेत उपासिका होऊन गेलेल्या, त्यांचा वारसा आजही चालवायचा, पुढे चालवायचा आहे. कारण 4 स्तंभ आहेत धम्माचे, भिक्खू भिक्खुनी उपासिका. हे 4 स्तंभ, हे 4ही स्तंभ चांगल्या प्रकारे कसं पाहिजे? परिपक्व पाहिजे. आणि ते सुद्धा बुद्धपुत्रांना काय पाहिजे, काय नाही, कोणतं पथ्य पाहिजे हे सुद्धा विचारलं पाहिजे, कारण तुम्ही माय बापा उपासिका. कळलं? आज संघाची संख्या कशी आहे? भिक्खू संख्या कशी आहे? नगण्य आहे. कोणाला वाटते की आमचे मुलं मुली चांगल्या प्रकारे उच्च अधिकारी बनले पाहिजे? आज असं वाटते का कुणाला की आजीवन आमचे मुलं मुली चिवरामध्ये गेले पाहिजे, बुद्ध शासन चालवलं पाहिजे? कोणाला वाटत नाही. मला काय म्हणायचं आहे की एवढ्या मोठ्या सिद्धार्थ गौतमाचे पुत्र राहुल बुद्ध शासनामध्ये आले तर
एवढं मोठे राजा सम्राट अशोकाचे सुपुत्र कन्या बुद्ध शासनामध्ये आल्या आहेत का नाही? ती जिवंत 3000 वर्षापूर्वीचे आहेत का नाही? मग तुमच्या पिढ्या किती वर्ष राहतील? 4-5 वर्ष? किती वर्ष? 10-25 वर्ष? म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की जगाच्या इतिहासामध्ये राहायचं असेल जिवंत तर बुद्ध शासनाशिवाय पर्याय नाही. आणि अलंकार पालन, त्या अलंकाराचं आपण स्वतः अनुभव घेतला तर आपलं जीवन आपलं सोपं वाटेल. नाहीतर काय? कंटाळा, आळस आणि हे तर मार आहेत. मनातील कंटाळा, आळस, मार आहे. तुम्हाला शेवटी भन्तीन तुम्हाला शिल्ल सगळं काय म्हटलं शेवटी? ती सरणेन सह अठांग समना गतं उपोसतशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन शील संपादेत. म्हटलं तुम्ही म्हटलं आम बनते. होय बनते. तुम्ही आम्हाला जे काय अष्टशील दिलेलं आहे त्याचं आम्ही पालन करू. कसं? आळस रहित, अपमादेन. अपमाद म्हणजे आळस रहित होऊन आम्ही आज पालन करू. मग ते पालन करण्याची क्षमताही वाढवली पाहिजे. कारण पंचशील पालन करता न करता परंतु पुढे चाललं पाहिजे ना. आपल्या मनाला धम्म मार्गामध्ये पुढे पुढे घेऊन चाललं पाहिजे. याला म्हणतात खरं जीवन समजणे. मनुष्य योनीमध्ये आलो, स्त्री योनीमध्ये आलो, पुरुष योनीमध्ये आलो तर त्याचा फायदा घेतला पाहिजे. कारण मानव लोकांमध्ये जन्म मिळणे सोपं नाही, कठीण आहे. म्हणून म्हटलेलं आहे सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देसना सुखा संग सामगी समगान तपसुखो. या संसारामध्ये बुद्धाची उत्पत्ती होणे कठीण असते. उपासकांनो खूप कठीण असते. म्हणून त्या बुद्ध दर्शन, धम्म दर्शन, संघ दर्शन झालं तर त्याचा आपल्या जीवनामध्ये काहीतरी पूर्वजन्मी पुण्यकर्म होतं. म्हणून आपण या भूमीमध्ये जन्माला आलो, बुद्धभूमीमध्ये आलो का नाही. म्हणून त्याचा फायदा चांगला प्रकारे घेतला पाहिजे. एवढं सांगू इच्छितो की उपवास पालन करणाऱ्या उपासकांना पुन्हा त्यांचं आजच्या दिवशी मनापासून अभिनंदन. सर्वांना मंगलमैत्री. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. व्रत पालन करू शकत नाही तो शील जीवनात कधीही पालन करू शकत नाही, कधीच नाही. आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी जीवनभर त्यांनीही उपवासात पालन केलं. आणि बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये 345 पान नंबरवर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. काय लिहिलं? प्रत्येकाने त्याच्यातून एक व्यक्ती सुटता कामा नये. 7 वर्षाच्या वयापासून तर 80 वर्षाच्या वयापर्यंत एक व्यक्ती सुटता कामा नये. प्रत्येकाने सप्ताह मागून सप्ताह उपोषित व्रताचे पालन करून श्रद्धामय अंतकरणाचे जीवन जगावे. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं वचन आहे बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये 345 पान नंबर. प्रत्येकाने, मग त्याच्यात पुरुष आला, स्त्री आली. मग याच्यावरून त्याचा अर्थ काय होते की प्रत्येकाने सप्ताह मागून सप्ताह म्हणजे महिन्यातून 4 उपोषित व्रताचे पालन करून श्रद्धामय अंतकरणाचे जीवन जगावे. आता तुम्ही टोटल लावू शकता की श्रद्धावान कोणाला म्हणावे. बाबासाहेबांच्या मतानुसार श्रद्धावान कोण? जो व्यक्ती उपोषिताचं पालन करते तोच श्रद्धावान. जो नाही करत तो श्रद्धावान नाही. हे माझ्या मते नाही, बाबासाहेबांच्या मते. श्रद्धामय अंतकरणाचे जीवन जगावे, त्याचं अंतकरण श्रद्धामय. मग पुरुष उपोषित का करत नाही? पुरुषाजवळ तर पत्नीच्या नावाचं मंगळसूत्रही नाही, पत्नीच्या नावाचे जोडवेही नाही, पत्नीच्या नावाचं कुकूही नाही, आहे का? फक्त पत्नीनच घातलं ना पतीच्या नावाचं. मग पत्नीच्या नावाचं पतीनं का घालू नाही? काढायला त्रास गेला असता हे जर घातलं असतं. म्हणलं असतं की नाही माझी पत्नी कल्ला करते, मला उपवासात नाही करू दे. ते विचारते मी तुमची पत्नी होय ना, मग माझ्या नावाचं मंगळसूत्र तुम्ही काऊन काढलं असं म्हणते. तर म्हणलं असतं का ठीक आहे, पण पती आझाद आहे तरी उपवास करत नाही. मग शीलवान म्हणाव. आणि दोघांसाठीही नर नारी हो धम्म विहारी शीलवंत हो संतान सुखी रहे परिवार. दोघही धार्मिक आणि शीलवान पाहिजे, व्रतधारी पाहिजे, तेव्हा तुमचा परिवार सुखी राहतो, अन्यथा नाही. म्हणून धर्म शिकण्यासाठी आजचा हा पवित्र दिवस चांगला निसर्गाने साथ दिला. आणि साथ दिल्यानंतरही पाऊस येणार नाही आपल्याकडे. आता निघायचं आहे आपल्याला, दानाचं अनुमोदन करून निघायचं आहे की जेवढं तुम्ही दिवसभर पुण्यकर्म केलं त्याचं शेवटी अनुमोदन करावं लागते. आणि ते सर्व रिश्तेदाराला, नातेवाईकाला, मृतकाला, बिमार लोकाला वाटावं लागते, वितरित करावं लागतं. दिवसभराचं तुम्ही जे धर्मयज्ञाजवळ पुण्यकर्म केलं
ते पुण्यकर्म स्वतःजवळ नाही ठेवता येत तर दुसऱ्याच्या हिताची मंगलाची कामना करून वितरित करावा लागतो, त्याला पुण्यानुमोदन म्हणतात. ते करावंच लागते. तुम्ही थोडस पुण्य करा की जास्त करा, एक फूल टाका की एक गिलास पाणी दान करा की भोजन दान करा, करावंच लागते. तेव्हा एका दिव्याने 1000 दिवे लावले तर पहिल्या दिव्यातली ज्योत काही कमी होत नाही. म्हणून या प्रकारे, परंतु धर्मग्रहण करताना बसण्याची अवस्था मात्र वेगळी दिसते. बघा मधात काय आहे, छोटस उदाहरण आहे की एक बाई संध्याकाळी भद्रावतीच्या बाजारात आली खेड्यावरची, आणि भद्रावतीवरून बाजार करून हा घराकडे चालला माणूस. बाई बाजारातून बाजार घेऊन चालली आणि माणूस खेड्यावरचा सारा काम धंदा करून संध्याकाळी बाजारात चालला. आता संध्याकाळचा बाजार कसा असते, दुकानं कुठे कुठे असतात आणि कुठे नसतात, तर तुम्हाला इथूनच अंदाज लागेल, जायची गरज नाही. आता तुम्ही जर बाजार पाहिलेला आहे तेव्हा तो विचारतो, ही भरभर घराकडे जायला निघाली, एक थैला डोक्यावर ना एक काखेमध्ये, आणि हात हलवत बाई थोडीशी दाढी होती. तो तिला विचारते, लाकस फोकस बाई बाजार भरला का नाही? हा पाणी आलं, गोल गोल भरला दादा, मनात काहीच नाही, कारण त्याला मनात काहीच नव्हतं. आता पळा लागते आपल्याला, पाऊस खूप जोरात आला, स्वागत केलं त्यानं. ठीक आहे, हे पुण्यकर्म सर्वांना पोहोचो आणि शिस्त शिकण्यासाठी आपल्याला मदत करो. तर या प्रकारे या पुण्याच्या बलाने सर्व रिश्तेदारांचं नातेवाईकांचं मंगल हो अशी मंगलाची कामना करतो.